नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्या ज्या उमेदवारांचं डी.एड आणि बी.एड झालेलं आहे अशा सर्व उमेदवारांसाठी बघा आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। ती कोणती आहे तर आपल्याला शिक्षक होण्यासाठी जी टी.ई.टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास करावी लागते, या शिक्षक पात्रता परीक्षेचा मुहूर्त येऊन ठेपलेला आहे आणि आता 27 तारखेपासून या परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्र याला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बऱ्याच महाराष्ट्रातील उमेदवारांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की टी.ई.टी परीक्षा देताना भाषा कोणती निवडायची। जसे आपण सी.टी.ई.टी म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट देतो, त्यामध्ये प्रथम भाषा आपण जसं हिंदी मराठी किंवा मराठी हिंदी निवडतो, तसे आपल्याला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा टी.ई.टी मध्ये प्रथम भाषा हिंदी निवडता येईल का, किंवा आपण जर प्रथम भाषा मराठी निवडला तर द्वितीय भाषा हिंदी ऑप्शन येणार का, आणि प्रथम भाषा जर हिंदी निवडायची असेल तर आपल्याला माध्यम आपलं जे शिक्षणाचं आहे ते हिंदी असणे गरजेचं आहे का। मग याचा आपल्याला कोणता परिणाम होणार आहे, वाईट की चांगला, पुढे जाऊन काही समस्या तर येणार नाहीत ना। या सर्व गोष्टींची माहिती आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरती किंवा टी.ई.टी संदर्भातले महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि संपूर्ण टी.ई.टीची परीक्षा होईपर्यंत आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे नेहमी आमच्या चॅनलवर देत राहू। तर मित्रांनो बघा, आपल्याला मुद्दा आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी.ई.टी मध्ये भाषा कोणती निवडावी। तर बघा, ही जी टी.ई.टी परीक्षा आहे टी.ई.टी, ठीक आहे। आता मित्रांनो बघा, टी.ई.टी साठी आपण पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2, ठीक आहे, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2। तर मित्रांनो आपल्याला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्ही पेपरमध्ये प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा कंपल्सरी असते। आता ही आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची टी.ई.टी, बरोबर आहे ना। जेव्हा आपण केंद्राची परीक्षा देतो म्हणजे सी.टी.ई.टी देतो, बरोबर ना, सी.टी.ई.टी जेव्हा आपण परीक्षा देतो, आता सी.टी.ई.टी मध्ये सुद्धा आपल्याला प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा असं आपल्याला या ठिकाणी पर्याय निवडावा लागते। कोणतं, प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा। आता बघा, आपल्याला प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा निवडताना बघा, आपण फॉर्म भरायला गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला टॅब जो ओपन होतो, जो ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा किंवा आवेदनपत्राचा टॅब आहे, त्यावर जो आपल्याला या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध होतो त्यामध्ये पहिली भाषा जनरली महाराष्ट्रातील लोकांची मराठी असते, ठीक आहे। मग आता यामध्ये होणार काय आहे, जर तुम्ही प्रथम भाषा मराठी निवडली, ठीक आहे, मराठी जर तुम्ही प्रथम भाषा निवडली असेल तर तुम्हाला द्वितीय भाषा ऑटोमॅटिक इंग्रजी येतो, काय येते तर इंग्लिश येते। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कुठेही ऑप्शन म्हणजे निवडायची या ठिकाणी गरज नाही किंवा तुम्हाला मुभाही मिळणार नाही। जर तुम्ही प्रथम भाषा मराठी निवडली तर द्वितीय भाषा कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी येते, ठीक आहे। आणि जर तुम्ही प्रथम भाषा या ठिकाणी इंग्रजी निवडली, जर तुम्ही प्रथम भाषा या ठिकाणी इंग्लिश निवडली तर तुम्हाला द्वितीय भाषा ही ऑटोमॅटिक मराठी येते, द्वितीय भाषा ऑटोमॅटिक ही मराठी येते। त्यानंतर जे गुजराती माध्यमाचे आहेत, गुजराती माध्यम, उर्दू माध्यम, बंगाली माध्यम, त्यांनी जर या ठिकाणी प्रथम भाषा निवडली तर त्यांना या ठिकाणी मराठी किंवा इंग्रजी ऑप्शन हे घेता येते। आता महत्त्वाचा विषय येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांचा इंग्लिश ग्रामर, काय तर इंग्लिश ग्रामर जो आहे, ग्रामर हा मित्रांनो वीक असतो। बघा, महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांना इंग्लिश ग्रामर जमत नाही। ही एक आपल्या मराठी भाषिक डी.एड बी.एड धारकांची सर्वात मोठी शोकांतिका आहे की आपल्याला इंग्लिश ग्रामर जमत नाही। मग अशा वेळी आपण काय करतो तर इंग्लिश ग्रामरला म्हणजे इंग्रजी विषयाला इग्नोर करतो। मग आता इंग्लिश विषयाला जर इग्नोर करायचं असेल, मग आपल्याला जर इंग्रजी हा विषय जर परीक्षेमध्ये घ्यायचा नसेल तर आपल्याला घेता येणार का, किंवा इंग्रजी विषयाला स्किप करता येणार का। तर बघा, तुम्हाला सर्वात आधी काय करावं लागेल तर ही परीक्षा तुम्हाला माध्यम जो आहे, माध्यम, या परीक्षेचं माध्यम जे आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर हिंदी निवडावं लागेल। काय निवडावं लागेल तर हिंदी। बघा,
परीक्षेचं माध्यम तुम्ही जर हिंदी निवडलात तर तुमची या ठिकाणी प्रथम भाषा जी येणार आहे, प्रथम भाषा ती येणार आहे हिंदी. प्रथम भाषा काय येणार आहे? हिंदी. ठीक आहे. आणि तुम्हाला द्वितीय भाषेमध्ये बघा, द्वितीय भाषेमध्ये मराठी किंवा इंग्रजी हे ऑप्शनल विषय असणार आहेत. काय असेल तर मराठी किंवा इंग्रजी ह्या दोनपैकी तुम्हाला कोणताही एक घेता येणार आहे. आता बघा, आपण महाराष्ट्रातील बऱ्यापैकी उमेदवार आपलं पहिलीपासून ते 10वी-12वी पर्यंतचं जे शिक्षण असतं ते शिक्षण आपण मराठी माध्यमातून घेत असतो, बरोबर ना. मग मराठी माध्यमातून आपलं शिक्षण झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी जर परीक्षेचं माध्यम हिंदी निवडलं, बरोबर ना, जर तुम्ही परीक्षेचा माध्यम हिंदी निवडलात अशा वेळी तुम्हाला काही अडचणी निर्माण होऊ शकतात का? तर मित्रांनो बघा, बऱ्याच सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारची अफवा पसरवली जात आहे की जर तुम्ही हिंदी माध्यम निवडलं तर तुम्हाला हिंदी माध्यमावरच शिक्षक होता येणार आहे, तुम्हाला मराठी माध्यमाचं शिक्षक होता येणार नाही. तर मित्रांनो, मी या ठिकाणी माझं वैयक्तिक मत सांगतो, हे सरासर चुकीचं आहे. जर आपण ही परीक्षा हिंदी माध्यमातून जरी दिली तरी तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेवर मित्रांनो क्वालिफाय असणार आहात, मराठी माध्यमाच्या शाळेवर क्वालिफाय असणार आहात. कारण काय तर तुमचं जे बाकीचं जे शिक्षण आहे किंवा डीएड वगैरे आहे ते मराठी विषय माध्यमातून झालेलं आहे. आणि या ठिकाणी बघा, हिंदी माध्यमाचा प्रॉब्लेम येणार नाही. कारण काय तर ही जी परीक्षा आहे ही फक्त पात्रता परीक्षा आहे. आता यामध्ये बघा, या TET मध्ये काय होणार आहे तर तुम्हाला प्रथम भाषा, बरोबर आहे ना. बघा या ठिकाणी प्रथम भाषा, द्वितीय भाषा कंपल्सरी, त्यानंतर मित्रांनो बालमानसशास्त्र, त्यानंतर गणित. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही पेपर 1चा विचार केला तर गणित आणि परिसर अभ्यास. आणि समजा जर पेपर 2चा विचार केला तर तुम्हाला गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे. ठीक आहे, किंवा सामाजिक शास्त्रे यापैकी तुम्हाला विषय निवडावा लागेल. मित्रांनो, हे विषय आपल्याला या ठिकाणी कंपल्सरीच असणार आहेत. फक्त काय असणार आहे तर या ठिकाणी कोणत्याही 2 भाषा घेऊन, प्रथम आणि द्वितीय भाषा घेऊन तुम्हाला या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा ही पास करायची आहे. मग या ठिकाणी ही पात्रता परीक्षा असल्यामुळे या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे. हे मित्रांनो हमखासपणे चालतं. कारण आपण जेव्हा 10वा वर्ग पास केला तेव्हा आपल्याला हिंदी विषय होता, बरोबर का नाही. त्यामुळे या ठिकाणी कोणताही एक विषय आपल्याला हिंदी घ्यायला चालत असतो. आता समस्या ही येणार आहे की जर तुम्ही हिंदी माध्यमातून पेपर द्यायचं असं ठरवलं, हिंदी भाषेतून जर तुम्हाला हिंदी भाषा प्रथम घेण्यासाठी तुम्ही जर हिंदी माध्यम निवडलात, अशा वेळी तुम्हाला आता हे जे प्रश्न आहेत, प्रथम भाषा, द्वितीय भाषा, बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास, बरोबर ना, किंवा गणित व विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे, हे प्रश्न कोणत्या भाषेमधून येणार आहेत ते आता तुम्हाला मी या ठिकाणी संपूर्ण सविस्तरपणे सांगतो. तर बघा मित्रांनो, जर तुमच्या परीक्षेचं माध्यम मराठी असेल तर तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका ही मराठी आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेली असते. ठीक आहे. त्यानंतर समजा तुम्ही या ठिकाणी हिंदी माध्यम निवडला, परीक्षेचं माध्यम हिंदी निवडला तर काय होणार आहे, प्रथम भाषा जी असेल तुमची, प्रथम भाषा काय निवडली तुम्ही हिंदी, म्हणजे सगळेच्या सगळे हिंदीचे किंवा हिंदी ग्रामरचे 30 प्रश्न हे फक्त आणि फक्त हिंदीमधून असणार आहे. त्यानंतर तुम्ही द्वितीय भाषा जी निवडाल, म्हणजे मराठी किंवा इंग्रजी, तर तुमचे द्वितीय भाषा मराठीचे प्रश्न मराठीतून, इंग्रजी जर निवडली तर इंग्रजीचे प्रश्न हे इंग्रजीतूनच असणार आहेत. ओके. मग उरलेला जो 90 मार्कांचा जो पोर्शन आहे, हा 90 मार्कांचा जो पोर्शन आहे यामध्ये कोणती भाषा या ठिकाणी राहणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी हिंदी माध्यमातून परीक्षा दिलीत, फक्त या ठिकाणी जे उर्दू माध्यमचे विद्यार्थी असतात त्यांना उर्दू माध्यमातून प्रश्नपत्रिका उपलब्ध असते आणि उर्दू आणि इंग्रजी, पण हिंदी माध्यमातून किंवा प्रथम भाषा हिंदी निवडली आणि परीक्षेचं माध्यम हिंदी निवडला तर तुम्हाला जे प्रश्न असणार आहेत कोणते, हे बालमानसशास्त्र, गणित विज्ञान किंवा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राचे हे जे तुमचे 90 मार्कांचा जो पोर्शन आहे यावरील सर्वच्या सर्व प्रश्न हे मराठी भाषेतच असणार आहेत आणि मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेमध्ये कंपल्सरी प्रश्न असणार आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एक डेमो दाखवतो. माझ्याजवळ एक हिंदी माध्यमाची प्रश्नपत्रिका आहे 2024 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची. या ठिकाणी
तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एक हिंदी माध्यमाची प्रश्नपत्रिका दाखवत आहे। बघा, पेपर क्रमांक 1 पहिली ते 5वी साठी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे 2024 मध्ये झालेली ही प्रश्नपत्रिका आहे। पेपर क्रमांक 1 पहिली ते 5वी साठी। आता बघा यामध्ये काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी प्रथम भाषा दिली आहे। बघा तुम्हाला या ठिकाणी प्रथम भाषा दिलेली आहे। या ठिकाणी प्रथम भाषा हिंदी, त्यानंतर द्वितीय भाषा इंग्रजी किंवा मराठी, नंतर बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास, अशा प्रकारे माझ्याजवळ ही 2024 ची डी सेट आहे या ठिकाणी प्रश्नसंच। आता बघा यामध्ये काय दिलेलं आहे, तर संपूर्ण या ठिकाणी या सूचना दिलेल्या आहेत। बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दाखवतोय। हे बघा तुम्हाला हिंदीचे प्रश्न दिसत असतील, या ठिकाणी हिंदीचे प्रश्न हिंदीमधून आहेत। त्यानंतर पेपर प्रश्न क्रमांक 31 पासून दिला या ठिकाणी इंग्रजी ग्रामर, बरोबर ना। तर इंग्रजीचे प्रश्न मित्रांनो इंग्रजीमधूनच असणार आहेत या ठिकाणी। त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला मी मराठी ग्रामर दाखवतो। जर तुम्ही द्वितीय भाषा मराठी निवडली तर तुम्हाला मराठीचे प्रश्न बघा या ठिकाणी सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला मराठीचे ग्रामरचे मराठीतून आहेत, ठीक आहे। आता महत्त्वाचा प्रश्न राहिला कोणता, तर बालमानसशास्त्र। आता बघा या ठिकाणी बालमानसशास्त्र चाइल्ड डेव्हलपमेंट दिसत आहे, बरोबर आहे। बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे तुम्ही बघू शकता या ठिकाणी। मी एकदम तुम्हाला झूम करून दाखवतोय, तुम्ही वाचून घेऊ शकता। या ठिकाणी प्रश्नच्या सर्व प्रश्न जे आहेत हे कसे आहेत, तर या ठिकाणी मराठी भाषेमध्ये दिलेले आहेत ना, ठीक आहे। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मराठी भाषेमध्ये दिले आहेत। त्यानंतर इकडे इंग्रजीमधून सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून तुम्हाला असेच सर्व दिले आहेत मित्रांनो। बघा या ठिकाणी बालमानसशास्त्र झालं, त्यानंतर बघा हे गणिताचे प्रश्न सुद्धा तुम्हाला मराठी आणि इंग्रजी ह्या दोनच भाषांमध्ये दिलेले आहेत। तर मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी हिंदी भाषा जरी परीक्षेचा माध्यम निवडलं किंवा प्रथम भाषा हिंदी निवडलं तरी पण तुम्हाला जी प्रश्नपत्रिका आहे ती मराठी भाषेतूनच येणार आहे। मग मला सांगा, प्रश्नपत्रिका जर मराठी भाषेतून येणार असेल तर तुम्हाला मराठी शाळेवर का जाता येणार नाही? हमखासपणे जाता येणार आहे आणि तुम्हाला मराठी माध्यमांच्या शाळांवर तुम्हाला नोकरी करता येणार आहे, जरी तुम्ही हिंदी माध्यमातून TET परीक्षा पास केली तरी पण। कारण मित्रांनो सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे, CTETला प्रथम भाषा हिंदी आणि द्वितीय भाषा मराठी निवडून पास केलेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी नोकरीवर लागलेले आहेत। तसेच जी 2022 ची जी टेट झाली आणि त्यामध्ये जी शिक्षक भरती झालेली आहे त्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा भरपूर उमेदवार प्रथम भाषा हिंदी निवडून TET पास केलात आणि ते आज सरकारी नोकरीवर म्हणजे जिल्हा परिषदांच्या आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्या शाळांवर रुजू झालेले आहेत। त्यामुळे चिंता करू नका, बिंदास्त राहा। आणि तुम्हाला मित्रांनो जर TET परीक्षा पास करायची असेल तर हमखासपणे तुम्ही प्रथम भाषा हिंदी द्वितीय भाषा मराठी असा पर्याय निवडून त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच यशस्वीरित्या TET परीक्षा पास करू शकता। येणाऱ्या TET परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।